कथेचा दुसरा भाग. वृंदा घाईघाईने काम आटपत होती. घरात सर्व कामाला बाई होती, पण वृंदा सासूसाठी स्वतः स्वयंपाक बनवायची. आज अजिंक्यला भेटायला जायच्या खुशीत कामाची गती चांगलीच वाढली. तनू आणि मनूलाही वृंदाने तयार केले. आईकडून राजेश्वर कशीबशी परवानगी घेणारच होता. अजिंक्य कसा असेल, त्याला काय घेऊ वाढदिवसाचे गिफ्ट, हे सर्व विचार करता करता वृंदा भूतकाळात गेली. फ्लॅशबॅक. नवीन नवीन संसार. घरात सासू सासरे, दीर जाऊ, राजेश्वर. वडिलोपार्जित संपत्ती, जमीन जुमला, घरदार, गाडीघोडा सर्व काही दिले होते राजेश्वरने वृंदाला. इतकं सर्व असूनही काही वर्ष राजेश्वरने सरकारी नोकरी केली. कुटुंबात राहायचे म्हटले की जबाबदारी आलीच. वृंदा मोठी असल्याने जोगेश्वरीच्या तिच्याकडून सर्व अपेक्षा होत्या. लहान जाऊला त्या काहीच म्हणत नसत, पण वृंदाला इशाऱ्यावर नाचवायच्या. रीतिरिवाज, सणवार सारं काही वृंदाच पार पाडायची. राजेश्वर वृंदावर प्रेम तर खूप करत होता, पण आईसमोर नमून राहायचा. त्यामुळे वृंदाला कुठेच बोलायला जागा नव्हती. हे सर्व बघून एक दिवस राजेश्वर वृंदाला जवळ घेत म्हणाला, मला माहिती आहे तुझी फरफट. आई जरा कडक आहे. तू मोठी असल्याने तुझ्यावर जास्त जबाबदाऱ्या टाकते, पण तिला काही बोलू नाही शकत मी. तू समजू शकते ना वृंदा? हो अहो, मी कुठे काय म्हटलं, पण तू स्वतःकडेही लक्ष देत जा. मला माझी पत्नी नीटनेटकी पाहिजे. माझ्याजवळ येताना घरातला सगळा ताण विसरून येत जा. फक्त माझी बनवून राहत जा. असे म्हणून राजेश्वरने तिचे केस सोडून टाकले. काय करता राजेश्वर? सुंदर केश कशाला बांधते? माझ्यासोबत असताना तरी ते मोकळेच ठेवत जा. बरे, बस झाले. जाऊ द्या मला आता. सासूबाई बोलवत होत्या. आईचे नाव घेताच राजेश्वरने तिला मिठीतून त्वरित मोकळे केले. हे बघा, तुम्ही पण घाबरता त्यांना, वृंदा खोडकरपणे म्हणाली. राजेश्वर हसला. 1 वर्षाच्या आताच वृंदाला दिवस गेले आणि तिने 2 जुळ्या मुलींना जन्म दिला, तनू आणि मनू. त्यानंतर वृंदाच्या कामात अजून भर पडली. 2 मुलींना एकत्र सांभाळण्यात वृंदा खूप थकून जायची. त्यात वृंदाची सासू वृंदाला 2 मुली झाल्या म्हणून चिडचिड करायची. राजेश्वरचे कान भरायची. राजेश्वर 2 मुलीच झाल्या. या एवढ्या मोठ्या संपत्तीला वारस कोण आहे तुझा? आता मुलगा हवाय. वृंदाला सांगून ठेव. दुसऱ्या मुलाची वाट बघीन मी. पण आई, आता मुलाचे काय काम? वृंदा अशीही 2 मुलीचे करता करता थकून जाते. तिसरा मुलगा म्हणजे तिच्या शरीरावर किती ताण येईल याचा विचार कर. आणि वृंदा स्वतः तिला तिसरा मुलाला नाही म्हणते. राजेश्वरने आईसमोर कशातरी बोलण्याची हिंमत केली. कोणी म्हटलं तिसरा मुलगा झाल्याने तिच्या शरीरावर ताण येईल? आमच्या जमान्यात 5-5, 6-6 मुले व्हायची. तेव्हा का बाया थकून जायच्या? किती काम असायचे तेव्हा. त्या मानाने आता तर काहीच काम नाही. सर्व कामांना नोकरचाकर आहे. तिला फक्त घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. तेवढ्यानेच ती थकून जाते. आणि तुला तरी थोडी अक्कल आहे का? मी जे सांगितले ते कर. मला नातू हवा आहे आता. तुझा लहान भाऊ बघ, त्याला 1 मुलगा 1 मुलगी आहे. तुला नको का मुलगा? जोगेश्वरी ठसक्यात बोलल्या. उंच कपाळ, त्यावर लाल कुंकू, हातात बांगड्या, भारी साडी घालून जोगेश्वरीच्या हातात कधी माळ असायची तर कधी पुराणातले पुस्तक. राजेश्वर त्यांचा श्रावणबाळ मुलगा. त्या जसं म्हणेल तसंच करायच्या. वृंदावर घरातल्या सगळ्या गोष्टी सोपस्कार करून स्वतः मोकळ्या झालेल्या वृंदावर विश्वासही तेवढाच होता. लहान सुनेला विचारतही नव्हत्या आणि काही सांगतही नव्हत्या. वृंदाच्या मागे वृंदाचे कौतुक होते, पण तिच्यासमोर तिची अवहेलना. राजेश्वरने आईचे बोलणे ऐकून मान खाली घातली. आईसमोर काहीच बोलू शकत नव्हता तो. राजेश्वरचे वडील, ते पण जोगेश्वरीसमोर बोलत नव्हते. तिने जो निर्णय घेतला तो घेतला. राजेश्वरने आईचे ऐकून वृंदाला काही म्हणायची राजेश्वरची बिलकुल इच्छा नव्हती. तो 2 मुलीचे करता करता तिची जी कसरत होत होती ते बघून राजेश्वरला तिची दया आली. पण त्याच्या आईने त्याच्या मनात भरवले होते, मुलगा हा घराण्याचा वारस असतो आणि मुलगा पाहिजेच या गोष्टीला कुठे ना कुठे राजेश्वरनेही मान्यता दिली होती. तो पण वृंदाकडून हीच अपेक्षा करत होता. त्याला पण एक मुलगा हवा होता. काही दिवस असेच निघून गेले. मुली 2 वर्षाच्या झाल्या. एक दिवस जरा प्रेमाने संधी बघून राजेश्वर वृंदाला म्हणाला, वृंदा, तुला खूप त्रास होत असेल तर एखादी बाई ठेवून घे 2 मुलींचे करण्यासाठी. वृंदाची कधीकधी चिडचिड होत होती. त्याच्यातच राजेश्वरने जे म्हटले, बाई ठेवायचीच होती तर जेव्हा मुली जन्माला आल्या तेव्हाच ठेवायला पाहिजे होती. आता त्या 2-2.5 वर्षाच्या होऊन गेल्या. वरून घरात कोणाचीच काही मदत नसते. त्या मुलींना वाढवण्यासाठी फक्त माझ्याच मुली आहेत का त्या? असे कसे बोलते? मी कुठे म्हटलं त्या माझ्या मुली नाही आहे. त्या आपल्या दोघांच्या मुली आहे. आणि वृंदा, चिडचिड करू नको. मला माहिती आहे तुझा त्रास होतोय. मी तरी काय करू? मी ही नोकरी फक्त आईच्या म्हणण्यासाठी करत आहे. वास्तविक पाहता मला नोकरीची गरज नाही. या शहरामध्ये अगदी मुख्य मार्केटच्या ठिकाणी आपले कपड्यांचे दुकान आहे.
तुला माहितीच आहे आणि सर्व ब्रँडेड कपडे आपण विकत असतो. त्यातूनच इतके प्रॉफिट आहे. आपल्या जमीन, शेती सर्वच आहे. मला नोकरी करायची काहीच गरज नाही. पण आई म्हणते म्हणून मी ही नोकरी करत आहोत. त्यात मला तुझी मदत करायची म्हणजे कुठे वेळ असतो? तूच सांग. ड्युटीवरून आल्यावर आईलासुद्धा वेळ द्यावा लागतो. नाहीतर मी तुझ्या मागे लागत राहिलो तर आई चर्चा करते. थांब, मी विचार करत आहे. काही दिवसातच नोकरीवर राजीनामा देतो. राजीनामा देऊन काय करणार? आई ऐकेल का तुमचे? आणि घरी बसून तरी काय आहे? हो, मी बरोबर समजावतो तिला. मला आता नोकरीची गरज नाही. मी व्यवसायाकडे लक्ष देईल आणि तुलाही मदत करील. वृंदा राजेश्वरच्या बोलण्यावर हसली. बघा बरं, सासूबाई तुम्हाला माझी मदत करूच देणार नाही. म्हणेल बायकोच्या मागे मागे फिरतो. म्हणू दे, म्हणाली तर मी ऐकून घेईल. माझ्या वृंदाची इतकी फरफट होते. तिला स्वतःकडे पण लक्ष द्यायला वेळ नाही आणि त्यात ती माझ्याकडे पण लक्ष देत नाही. तुला स्वतःला वेळ मिळाला पाहिजे. त्यासाठी तर मला एवढे करावेच लागेल. आता काय झाले? इतक्या गोड गोष्टी करत आहात? काही झाले नाही. सहज तुला बघून म्हणत आहे. पण वृंदा, एक बोलायचे होते तुझ्यासोबत. रात्र झाली होती. तनू आणि मनू दोघीही झोपल्या होत्या. आपल्याला दोन्हीही मुली झाल्या. कोणाला माहिती होते की जुळ्या मुली होणार म्हणून? हो, मग? मला वाटते आपल्याला आता एक मुलगा पाहिजे. घराण्याला वारस. हे काय बोलताय तुम्ही? आजच्या जमान्यात 3-3 मुले म्हणजे माहिती आहे का तुम्हाला किती करावे लागते? किती मुलांकडे लक्ष द्यावे लागते? बरं, माझ्या कोणी मदतीला असते तरी ठीक होते. पण मी नाही. मी बिलकुल तयार नाही 3ऱ्या मुलांचं. माझ्यासमोर नावही घेऊ नका. अगं, पण आईचीसुद्धा हीच इच्छा आहे. फक्त सासूबाईची इच्छा आहे म्हणून मी मुलगा करायचा. तुम्हाला माझी गैरसोय दिसत नाही? एक सोबत 2-2 मुलांना सोबत वाढवणे सोपी गोष्ट वाटते का तुम्हाला? आणि काय झाले, दोन्ही मुली आहेत तर? आजकाल कोण भेद करते मुलामुलीत? राजेश्वर तिला अजून प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करत होता. हे बघा, मी तुमच्या सगळ्याच गोष्टी ऐकते की नाही? हो, ऐकते. पण ही गोष्ट मला जमणार नाही. वृंदाने तिचे स्पष्ट मत जाहीर केले. राजेश्वर तिला एनेकेने प्रकारे समजावून थकला, पण वृंदा ऐकतच नव्हती. शेवटी जोगेश्वरी मध्ये पडल्या. सकाळी सासूला वृंदाने चहा नेऊन दिला आणि परत यायला फिरली तेव्हा जोगेश्वरी बोलल्या, सुनबाई, कधी करताय मुलाचा विचार? घराण्याचा वारस हवाय मला. जरी वृंदा सासूचा मान ठेवत होती, त्यांना घाबरत होती, तरी या बाबतीत स्पष्टपणे बोलली. मला नको मुलगा. त्यांच्या उत्तराची वाट न बघता ती तिथून बाहेर पडली. याच गोष्टीचे जोगेश्वरीने भांडवल केले. समोरील